नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी. आज महाराष्ट्राचा महानिकाल लागलेला आहे. महायुतीला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात यश मिळालेलं आहे. महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे आणि सध्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून राज्यभर जल्लोष सुरू आहे. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज लोकशाही मराठीच्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव आपल्यासोबत आहेत. मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. ताई, मोठ्या प्रमाणात आज विजय झाला आहे. सर्वत्र जल्लोष सुरू आहे. विदर्भ असेल, कोकण असेल. विदर्भ तर काँग्रेसचा बालेकिल्ला अशी चर्चा असायची, मात्र यंदा विदर्भात सुद्धा महाविकास आघाडी खूप बॅकफुटवर पाहायला मिळते. या एवढ्या मोठ्या यशाचं नेमकं रहस्य काय? आजचा हा दिवस जो आहे तो आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आहे. प्रकर्षाने लोकांसाठी काम करण्याचा मानस मनामध्ये सरकारच्या असेल आणि समाजातल्या सगळ्या घटकांना स्पर्शून विकासाचा जर अजेंडा सरकारच्या मनामध्ये असेल, म्हणजे 360 डिग्री अँगल समाजाचा त्या सगळ्या विषयांना स्पर्शून जाणारं सरकार, मागच्या काळामध्ये लोकाभिमुख झालेली कामं, समाजातल्या सर्व स्तरांना इन्क्लूड करणारा विकासाचा अजेंडा, या सगळ्या विषयांना घेऊन जसे आम्ही हळूहळू पुढे जात होतो, लोकसभेमध्ये दुर्दैवाने जो फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्याच्यामुळे आम्हाला एक मोठा फटका बसला. एका बाजूला आम्ही फक्त विकासाचा अजेंडा घेऊन जनमानसासाठी जात असताना लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. तो लोकसभेमध्ये ते थोडेफार यशस्वी होऊ शकले, पण त्या अनुषंगाने ज्यावेळी आम्ही पुन्हा तोच विकासाचा अजेंडा आणि तो फेक नॅरेटिव्ह त्याच्यावरती काम करत पुढे आलो, तेव्हा आम्हाला विधानसभेमध्ये अत्यंत यशस्वी आगेकूच महायुतीने केलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच. आता एकीकडे आपण पाहिलं, निकाल अगदी महायुतीसाठी सुद्धा अनपेक्षित आहेत अशी चर्चा सध्या रंगत आहे. एकीकडे आपण लोकसभेचा जर थोडा निकाल पाहिला, लोकसभेला विशेष करून मराठवाड्याचं बोलूया. जरांगे फॅक्टर खूप चाललं. मराठवाड्यामध्ये महायुती खूप मागे राहिली. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले. मात्र यंदा विधानसभेला जरांगे फॅक्टर चाललेला दिसत नाही आहे. नेमके या दरम्यानच्या काळात काय घडामोडी झाल्या? ओबीसी मतदार आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिले का? नेमकं हे समीकरण कसं आहे? महायुती सरकारनी म्हणजे 2014 ते 2019चा जो टप्पा आपण भाजपा सरकारचा बघितला, त्यावेळी मराठा आरक्षणाला घेऊन झालेलं मोठं काम आणि आता सुद्धा महायुती सरकार म्हणून मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील भूमिका सरकारने घेतली. ओबीसी समाजासाठी देखील तशाच संवेदनशील भूमिकेमध्ये सरकार होतं. एकंदर हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन जातीपातींच्या वर उठून समाजाप्रती संवेदनशील असताना हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे गेलो. मला वाटतंय बटेंगे तो कटेंगे हा नारा आणि हम एक है तो सेफ है या विषयांना जनतेच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये जो मतांचा एक टक्केवारी फार वेगळ्या पद्धतीने वाढली होती, त्याला उत्तर देण्यासाठी या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती आम्ही, म्हणजे जो आमचा मुळातलाच अजेंडा आहे, त्या विषयाला घेऊन आम्ही आणखीन लोकांमध्ये गेलो. त्यामुळे जातीपातीच्या वर उठून सरकारचा मानस समजून घेत मतदारांनी आजच्या दिवशी हा कौल दिलेला आहे. एकीकडे आपण सर्वत्र मुद्द्यावरती बोलतोय. लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे. याचं एक कारण म्हणजे अशी देखील एक चर्चा आहे, निवडणुकीच्या अगदी काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळतो अशी चर्चा आहे. यावरची नेमकी आपली काय प्रतिक्रिया? लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला भरभरून आशीर्वाद दिलेत, हे आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. मोदीजींनी म्हणजे देशात महिलांच्या बाबतीमध्ये विचार करत असताना संवेदनशील आदरणीय मोदीजी आणि भाजपाचं सरकार आणि त्यालाच पॅरलली राज्यामध्ये महायुतीचं सरकार, अशी दोघांची सांगड फार उत्तम बसली. मी आज राजकीय क्षेत्रामध्ये काम करते. 2024मध्ये राजकारणाकडे बघत असताना मला स्वतःला असं प्रकर्षाने वाटायचं की महिलांसाठी हक्काचं आरक्षण राजकारणामध्ये असलं पाहिजे. आदरणीय मोदीजींनी गेल्या मागच्या काळामध्ये फक्त महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारल्या गेल्या, पण राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तिला 33% आरक्षण देण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं. मला वाटते माझ्यासारखे ज्या पार्टीमध्ये काम करणाऱ्या महिला असतील, भविष्यामध्ये त्या त्यांचे धन्यवाद नक्की मानतील ज्यावेळी त्या इलेक्टिव्ह पॉलिटिक्स करायला जातील. दुसरा विषय, जसं राजकीय अनुषंगाने महिलांचा विचार झाला, त्याच्या बरोबरीनेच जी आर्थिकदृष्ट्या मागासलेली होती तिच्यासाठीचा सरकारने एक वेगळा विचार केला. लाडकी बहीण योजना आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी ती समाजातल्या त्या शेवटच्या महिलेसाठी होती जिला छोट्या छोट्या गरजांसाठी कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं, म्हणून सरकारने पॉकेट मनीच्या स्वरूपामध्ये लाडकी बहीण योजना तिच्यासाठी आणली.
त्या 1,500 रुपयांचा तिने केलेला उत्तम वापर हा मागच्या 3, 4, 5 महिन्यांच्या काळामध्ये आम्ही फार जवळून बघितला. तिला आनंद होता. त्याच्यातले 70% पैसे तर ती तिच्या कुटुंबासाठीच खर्च करणार होती. काही जणांनी छोटे छोटे उद्योग पण त्याला घेऊन सुरू केले. हा एक मुद्दा असताना दुसऱ्या बाजूला महिलांचं आर्थिक सक्षमीकरणाकडे देखील सरकारने मोठ्या प्रमाणावरती लक्ष दिलं. म्हणजे या समाजामध्ये जन्माला आलेल्या मुलीपासनं ते वयोवृद्ध आपल्या आजीपर्यंत सगळ्या अनुषंगाने महिलांचा विचार महायुती सरकारने केला. त्यामुळे माता भगिनींना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी सरकारची भूमिका जी पाहिजे ती महिलेच्या मनात कुठेतरी घर करून गेली आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती आज माता भगिनींनी सुद्धा हिरिरीने मतदान केलं, या लोकशाहीचा सण साजरा केला आणि इतका मोठा कौल महायुतीला आजच्या दिवशी दिला. ताई, आपण सकाळपासून पाहतोय, सकाळी 10-11ला एक मोठा आकडा महायुती गाठते अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच दरम्यान महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली किंवा माध्यमाशी संवाद साधला, संजय राऊतांनी सुद्धा. मात्र त्या दरम्यान त्यांचं एक वक्तव्य होतं की यामध्ये हा विजय जनतेचा मतदान नाही, हे बळीराजाने दिलेलं मत नाही, हे बेरोजगार तरुणांचं मत नाही. एकंदरीत दबक्या आवाजात पुन्हा एकदा EVMवर चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत निकाल लागला त्यावेळी तो जनतेचा होता, मात्र आता पुन्हा एकदा EVMवरती शंका उपस्थित करण्यात येते. म्हणजे महाराष्ट्रातला विजय नसून एकीकडे झारखंडमधला विजय मात्र तो जनतेचा आहे असं म्हणताय. काय या प्रतिक्रियेवरती आपलं काय म्हणणं आहे? मला हे अत्यंत दुर्दैवी वाटतं. म्हणजे दुटप्पी भूमिकेत कोणी किती जावं याच्या पण मर्यादा असतात. 2014ला आम्ही युती केली, भाजपा आणि शिवसेना. आम्ही अतिशय स्थिर सरकार महाराष्ट्राला दिलं. 2019मध्ये तोच युती धर्म पाळत आम्ही पुन्हा युतीमध्ये आलो. भारतीय जनता पक्षाने आपल्या विद्यमान आमदारांच्या जागा सुद्धा त्यावेळी युती धर्म निभावत असताना शिवसेनेला दिल्या. पण आमच्यासोबत अलायन्स करत असताना त्याच्या आधीच त्यांनी एक प्री अलायन्स दुसऱ्या कोणासोबत तरी केलं होतं. तिथेही दुटप्पीच भूमिका होती. ते आपल्याला सगळ्यांना नंतर लक्षात आलं की त्यांना नेमकं जायचं कोणासोबत होतं. अजितदादांच्या बाबतीमध्ये सुद्धा मनामध्ये त्यांच्या जी खदखद आपण 2022-23 मध्ये बघितली, त्याचंच एक रूप आपण 2019 मध्ये बघितलं होतं. पण कदाचित दादांना ते प्रेशर त्यावेळी 2022-23 सारखं वेगळ्या पद्धतीने त्यांनी हँडल केलं. पण ती अस्वस्थता पण या दुटप्पी भूमिकांमुळे आपण बघितली. आज सुद्धा लाडकी बहीण योजनेसारख्या योजना देत असताना एकीकडे म्हणायचं की 1,500 रुपये दिले तर महाराष्ट्र दिवाळखोरीत जाईल. दुसऱ्या बाजूला ज्यावेळी महिला माता भगिनी आता महायुतीला कौल देणार आहे ते लक्षात येते, त्यावेळी तुम्ही 3,000 रुपये तिला सरकारमध्ये आले तर देणार अशी घोषणा करता. मग ह्या 1,500मध्ये जर दिवाळखोरीत जाणार होतं तर तुमचे 3,000 दिल्यानंतर महाराष्ट्र कुठल्या दिशेने जाणार होता? इतक्या दुटप्पी भूमिकांचा बाजार यांनी मांडला. त्याच्यामुळे हे स्वतःची विचारधारा तर विसरूनच गेले होते. पण आपण नेमके कोणासोबत गेलोत हे पण ते आता विसरून गेलेले आहेत. या सगळ्या भेळ मिसळ आणि या सगळ्या विषयांमध्ये कधी EVMवर खापर फोडायचं, तरी कधी स्वतःकडे श्रेय घ्यायचं. लोकसभेचा निकाल आला तर आमचं श्रेय, विधानसभेत त्यांना जागा नाही मिळाला तर EVM हे दुटप्पी हे लोकांना कळलंय म्हणूनच आपल्याला हे कौल दिसत आहेत. लोकांनी स्पष्टपणे यांच्यावरती दाखवलेला अविश्वास महाराष्ट्र यांच्या हातामध्ये गेला तर काय होऊ शकतं याची चुणूक त्यांनी मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बघितली होती. म्हणून लोकांनी आता यावेळी महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं. थोडक्यात झारखंडमधला विजय हा काँग्रेस स्वीकारतं, मात्र महाराष्ट्रात EVM. अगदी अगदी. आणि ह्याच भूमिकांमुळं आज आमचे माननीय चंद्रकांत दादांचं मी इंटरव्ह्यू बघत होते. दादांनी सांगितलं आता तरी त्या सकाळच्या भोंग्याला जरा शांत राहायला सांगा, लोक कंटाळून गेलेत. इतक्या मोठ्या प्रमाणावरती यांचे अजेंडे बघत असताना विरोधामध्ये गेले. हे खूप यांचा भ्रमनिरास झालेला आहे आणि रियालिटीची जाणीव यांना आज पण होत नाहीये, याचं हे द्योतक आहे. सरकार तर आलं, शपथविधी होणार आहे, मात्र आगामी काळात महाराष्ट्रात कुठली अशी महत्त्वाची कामं ही महायुतीच्या माध्यमातून केली जाणार आहेत? फार छान प्रश्न आहे आणि माझ्या आवडीचा प्रश्न आहे म्हणायला काही हरकत नाही. सरकार इतक्या मोठ्या संख्येने जनतेने मॅन्डेट दिला याचं एक खूप मोठं समाधान भारतीय जनता पक्षाचे एक पदाधिकारी म्हणून माझ्या मनात आहे आणि सरकारने केलेल्या कामाचा हा कौल आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जे कधीच झालं नाही ते 2014 पासून आज 2024 मध्ये आपण बघतोय. 52% FDI महाराष्ट्रामध्ये आला, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आदरणीय मोदीजींचं जे $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न आहे त्याच्यातलं $1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्र कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. त्या अनुषंगाने
इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट्स असतील, समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणजे आपल्या शेतकरी बळीराजापर्यंत त्याचा पाण्याचा प्रश्न असेल, त्याला लागणाऱ्या ज्या त्याच्या बेसिक नीड्स आहेत याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती काम केलं जाईल. मराठवाडा वॉटर, मी मराठवाड्यातनं येते, मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो मागच्या काळामध्ये सरकार थोडं अदलाबदल झाल्या कारणाने तो थांबला होता, पण या 2.5 वर्षाच्या काळामध्ये महायुती सरकारने त्यालाही पुढे घेऊन जायचं काम केलं. त्या दृष्टीने सुद्धा बळीराजासाठी मराठवाड्यातून मी येते, तर मला पाण्याच्या प्रश्नाची कधी कधी उणीव भासते पाण्याची. त्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करू, युवकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आपण स्किल डेव्हलपमेंटच्या बऱ्याच योजना आत्ता बघितल्या. जशी लाडकी बहीण होती तसा लाडका भाऊ पण आपण सरकारने कन्सिडर केलेला होता. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा आपण अतिशय अभिनव उपक्रम महाराष्ट्रामध्ये बघितले. त्याला घेऊन आता आपण एका वेगळ्या हाईटवरती घेऊन जाऊयात आणि समाजाच्या सर्व स्तरांना स्पर्शून त्यांचा विकास करणारं सरकार हे नक्कीच आता महायुती सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षामध्ये स्थिर, स्थावर आणि उत्तम भविष्याचा वेध घेत चालणारं सरकार महाराष्ट्राला बघायला मिळेल असा विश्वास यावेळी मला व्यक्त करावासा वाटतो. नक्कीच. ताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.